अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, व्यंकटेश स्तोत्र पठण हे म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. हो, कारण व्यंकटेश स्तोत्राचं पठण जर का आपण केलं ना आणि ते सुद्धा संकल्पयुक्त जर का सेवा तुम्ही केली ना, तुम्हाला सांगते व्यंकटेश महाराज आपल्यावर तर प्रसन्न होतातच, त्याचबरोबर लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. कारण आपण विष्णूंची म्हणजेच व्यंकटेश बालाजींची सेवा करतो आणि त्याचबरोबर आयुष्यातले जेवढे काही दुःख असतील, जेवढ्या काही गोष्टी असतील ते सर्व दूर होतात. किंवा कुठेतरी तुम्हाला हा मार्ग सापडतो की हो, देव आपल्याबरोबर आहे आणि आपल्यासाठी तो कुठेतरी काहीतरी मार्ग काढत आहे. तर बघा, कितीही कळकळीने जेव्हा आपण त्याला हाक मारतो ना, तेव्हा कुठेतरी तो एक आपण म्हणतो ना चाहूल देतो आणि त्यानंतर आपल्या मदतीसाठी धावून येतो. असेच आपले स्वामी आहे, असेच आपले व्यंकटेश बालाजी आहे. तर बघा, बऱ्याचशा जणांचे कुळदैवत आहे, त्यामुळे तुम्ही जर का ती सेवा केली, ज्यांची कुळदैवत आहे त्यांनी जर का ही सेवा केली तर त्यांच्यासाठी तर अतिउत्तम. तर बघा, ही सेवा जी आहे, बऱ्याच जणांना खूप भीती वाटते, रात्री 12 वाजता करायची, मग असं होतं मग तसं होतं. काहीही होत नाही. बघा, म्हणजे मी असं नाही म्हणणार काही होत नाही, पण खरं तर असं आहे ना की जेव्हा तुम्ही देवाची सेवा करताना देव तुमची परीक्षा घेतो. त्यामुळे देवाने परीक्षा घेतली तर काय हो घाबरायचं, होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, पण ती सेवा करायला चुकवू नका. काय सेवा तुम्हाला करायची आहे, तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. सर्वात सोपी आणि छोटी सेवा मी तुम्हाला सांगते. बघा, सर्वात छोटी सेवा म्हणजे 3 दिवसाची सेवा. बरेचसे जण ही व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती 21 दिवसांची करतात. पण काय होतं ना, 21 दिवस खूप लांब होतं आणि त्यामध्ये बऱ्याचशा वेळेस काही जणांना अडचण येऊन जाते. बऱ्याच जणांच्या घरात सुतक येतं, सोयरं येतं, हे येतं ते येतं आणि त्या निमित्ताने 21 दिवस म्हणजे 1 महिना झाला बघा, ती गोष्ट काय पूर्ण होत नाही. आणि का 21 दिवस म्हणजे देव परीक्षा तर तुमची घेणारच. त्यामुळे 3 दिवसाची ही सेवा नक्की तुम्ही करून बघा. 3 दिवसाची तुम्ही सेवा केली ना, तुम्हाला त्यातनं अनुभव नक्कीच येतील. मला तरी खरंच म्हणजे तुम्हाला ह्याचं सांगते ना की व्यंकटेश बालाजी एवढे प्रभावी आहेत ना की तुमच्या सगळ्या गोष्टींची इच्छा तुमची ती पूर्ण करणार. तर सेवा तुम्हाला काय करायची आहे, रोज रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की व्यंकटेश स्तोत्राचं मराठीवालं स्तोत्राचं पठण करायचं का संस्कृत स्तोत्राचं पठण करायचं. तर बघा, मराठी स्तोत्र जो आहे तो अनुवाद आहे, त्यामुळे आपण आपल्याकडे मराठी स्तोत्र म्हणतो, पण शक्यतो जे आहे ते संस्कृतमधलं जे आहे ते आधीपासनं आहे. म्हणजे त्याचाच अनुवाद करून ते मोठं केलेलं मराठीमधलं जे आहे व्यंकटेश स्तोत्र ते दिलं गेलेलं आहे. तर तुम्हाला म्हणायचं आहे कोणतं, तुम्हाला संस्कृतवालं म्हणायचं आहे, मराठी नाही. ओम नमोजी हेरंबा जे आहे मराठीवालं ते नाही, तुम्हाला संस्कृतचे जे आहे ते म्हणायचं आहे. आणि संस्कृतमधलं खूप छोटं आहे, अगदी 15 ओळीचंच आहे, ते तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला जर काही सेवा करायची असेल ना, तुमच्याकडनं संस्कृत पठण होत नसेल तर मी असं म्हणेल की सुरुवातीला थोडे दिवस तुम्ही न संकल्प करता आधी ते पठणाचा उच्चाराचा एक नाही का म्हणतो आपण, एक ती सवय लागण्यासाठी रोज संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा देवासमोर बसा आणि त्याचं पठण करायचा प्रयत्न करा. कारण संस्कृतचे काही शब्द थोडेसे अवघड आहे, थोडंफार आपलं चुकू शकतं. त्यामुळे 8 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या की ते शब्द तुम्हाला कसे उच्चारायचे आहे, ते शब्द तुम्हाला कसे म्हणायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ते म्हणा. त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त 3 दिवसाची किंवा 21 दिवसाची जी तुम्हाला सेवा करायची आहे ती करायची आहे. तर हे करताना आपल्याला देवासमोर दिवा, बत्ती, धूप हे सगळं लावायचंच आहे. त्याचनंतर एक थोडंसं ग्लासमध्ये, छोट्या पेल्यामध्ये, चांदीचा पेला असेल तर अतिउत्तम किंवा साधा पेला असेल तर काही हरकत नाही, थोडंसं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. हे सगळं करायच्या आधी हे जवळ ठेवून तुम्हाला बालाजींचं स्मरण करायचं आहे. संकल्पयुक्त मी सेवा करतोय, माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि मी शून्य आहे, मला काही येत नाही, मला काही जमत नाही, माझ्याकडनं समजून घ्या, माझ्याकडनं करून घ्या, मला समजून सांगा कसं करायचं आहे, काय करायचं आहे.
असं सांगून त्यांच्याकडेही विनंती करा. बघा ते आपोआप तुमच्याकडनं सगळं करून घेतील. त्याचबरोबर बघा सर्वात महत्त्वाची, बरेचसे जण म्हणतात बसायला तुम्हाला निळं आसनच घ्यायचं आहे. तर बघा असलं तर अतिउत्तम आणि नसलं तर पांढरं आसन घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं, जसं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राच्या छोट्या पुस्तकात दाखवलेलं आहे बघा, ते 10 किंवा 15 रुपयाचं पुस्तक मिळतं. त्यामध्ये स्वतःसुद्धा सांगितलेलं आहे की निळ्या आसनावर बसूनच आपल्याला ते करायचं आहे. कारण निळा हा त्यांचा रंग आहे, त्यांचा आवडता रंग आहे. त्यामुळे निळ्या आसनावरच बसून आपल्याला ते करायचं आहे. हे करायच्या आधी सर्वात महत्त्वाचं बघा, तुम्हाला 12 वाजताच ही सेवा करायची आहे. रात्री 12 वाजता तुम्हाला बरोबर 12च्या काट्याला तुम्हाला ती सेवा सुरुवात करायची आहे, म्हणजे पहिल्या ओळीची सुरुवात करायची आहे. पण त्याआधी 15 मिनटं आधी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. डोक्यावरून आंघोळ करून घ्यायची आहे. हो, आंघोळ करूनच, हातपाय धुवून तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे. तुम्हाला ही सेवा फक्त आणि फक्त आंघोळ करूनच करायची आहे. 15 मिनटं आधी तुम्ही व्यवस्थित आंघोळ करून वगैरे रेडी राहा. 11:15 वाजता देवासमोर तयार राहा. आसनावर बसा, दिवाबत्ती धूप लावून घ्या आणि जसे 12 वाजले की तसे तुम्ही त्या पठणाची तयारी करा. त्या स्तोत्राला, संस्कृत स्तोत्राला तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे. हे 3 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरती वगैरे बघा तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. आपण जेवढी सेवा करतो ना तेवढी ती कमीच असते. त्यामुळे तुम्ही आरती वगैरे करू शकता. रात्री तुम्हाला काही नैवेद्य दाखवायसाठी तुम्ही काहीही गोड पदार्थ ठेवला, गुळ साखर ठेवली तरीही चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 3ऱ्या दिवशी तुम्हाला आवडेल ते पिवळ्या रंगाचा प्रसाद म्हणा किंवा आवडेल त्या गोडाचा तुम्ही नैवेद्य दाखवा. आणि त्यानंतर बघा बरेचसे जण 3 दिवसाचा उपवास सुद्धा धरतात. बरेचसे जण ज्यांना होतं, ज्यांना जमतं ते 3 दिवस उपवास सुद्धा करतात. उपवास म्हणजे कसं, फक्त फळं आणि ह्या गोष्टी खाणं, बाकी काहीही नाही. कडकडीने उपवास करून करतात. पण तुमचं शरीर जर का साथ देत असेल तर करा, नाही तर काहीही हरकत नाही. खाऊन तुम्ही केलं तरी चालेल. पण फक्त आणि फक्त हे 3 दिवस मद्यपान, मांसाहार तुम्हाला पाळायचं आहे. आणि त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन हे कडकडून करायचं आहे. या गोष्टीची काळजी घ्या. अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही केल्यास तुम्हाला फळ त्यामुळे बघा, जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे त्यावेळेस आधी 4 ते 5 दिवस स्तोत्राचं पठण नीट करता येईल याची प्रॅक्टिस म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा देवासमोर बसून ह्याचं पठण करून घ्या. म्हणजे शब्द एकदा तुमच्या कानाखाली किंवा एकदा तुमच्या डोळ्याखाली किंवा एकदा तुमच्या उच्चाराखाली गेले ना की नंतर ते चुकणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवस तुम्ही म्हणा आणि त्यानंतर तुम्ही ह्याची 3 दिवसीय सेवा नक्की करा. ज्यांना जमत असेल, ज्यांची पाळी जस्ट झाली असेल किंवा ज्यांना आत्ता पूर्ण पुढचे दिवस 21 दिवस मोकळे मिळत असतील त्यांनी 21 दिवसाची केली तर अति उत्तम. त्यामुळे नक्कीच करा. आणि त्याचबरोबर आले तुम्हाला काही अनुभव तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. कमेंटमध्ये सांगितले तरीही चालेल किंवा मला मेसेज केला तरीही चालेल. त्याचबरोबर असेच आपले आवडीचे विषयांचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. ते व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतात मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा लिहायला विसरू नका. चला परत भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.